नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कळवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक विजय गवळी यास लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकड। या कारवाईमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। तक्रारदार मनोज जाधव यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे मोजमाप करून अहवाल तयार करण्यासाठी लिपिक गवळी यांनी 8,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। या संदर्भात जाधव यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार काल दुपारी सापळा रचण्यात आला आणि गवळीला तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आला। त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून कळवण भूमी अभिलेख मोजणी विभागाकडून कुठलेही काम वेळेत केलं जात नाही। मोजणी नक्कल देण्यास 2-3 महिन्यांपासून चक्रा माराव्या लागतात असं देखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय। दादा तुमचं नाव सांगा। दीपक दत्तात्रय बोरसे। कुठले तुम्ही? एकला। काय काम आहे तुमचं भूमी अभिलेख मध्ये? मोजणी बाबत नकाशा नक्कल देत नाही। किती दिवसापासून येत आहे? 3 महिन्यापासून मोजणी झालेली आहे, अजून नक्कल नाही। 3 महिन्यापासून मोजणी झाली, नक्कल मिळाली। माहिती अधिकार पिठावर तरी दिलेली आहे। 15 दिवसापूर्वी केलेली आहे। उद्या नाही तर परवा। या घटनेमुळे कळवण तालुक्यातील नागरिकांच्यातून प्रशासनाकडून अशा भ्रष्ट कारभारावर अखेर कारवाई होत असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटते। अनेक शेतकरी व आदिवासी बांधवांकडून यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आर्थिक शोषण केल्याच्या तक्रारी होत्या, मात्र कारवाई न झाल्यामुळे नाराज होते। या कारवाईनंतर प्रशासनाकडून पारदर्शक आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा वाढली आहे। दरम्यान मानूर येथील प्रशासकीय कार्यालय इथं सर्व शासकीय कार्यालय एक खिडकी योजनेअंतर्गत असताना फक्त भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी का नाही? सदर कार्यालयाच्या कामकाजासंबंधी फॉर्म बाहेरील आवारात एका खासगी घरात का उपलब्ध करून दिले जातात, असा संतप्त सवाल कळवणवासियांकडून व्यक्त केला जातो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।